महात्मा गांधी जयंतीचे औचित्य साधून एसटी अनुसूचित जमाती आरक्षण अंमलबजावणीसाठी धनगर समाजाचे आंदोलन. नमस्कार, नांदेडकर लोक आस्था न्यूजमध्ये आपले स्वागत आहे. पाहूया बातमीपत्र विस्ताराने. महात्मा गांधी यांच्या जयंतीचे औचित्य साधून महात्मा ज्योतिबा फुले स्मारकाजवळ नांदेड येथे धनगर समाज बांधवाच्या वतीने एसटी अनुसूचित जमाती आरक्षणाच्या अंमलबजावणीसाठी सत्याग्रह करण्यात आला आहे. 1950 पासून धनगर अनुसूचित जमातीत असून सुद्धा अद्यापर्यंत एसटी आरक्षणाची अंमलबजावणी करण्यात आली नसून घटनात्मक अन्याय धनगर बांधवावर झाला आहे. माननीय मुख्यमंत्री महाराष्ट्र यांनी धनगर एकच एक असून अनुसूचित जमातीचे एसटी प्रमाणपत्र वितरित करण्यासाठी जी.आर. काढण्याचे आश्वासन दिले होते. यासाठी न्यायालयात टिकेल असा जी.आर. काढण्यासाठी मंत्रालयातील संबंधित विभागाचे प्रधान सचिव, महाधिवक्ता महाराष्ट्र व 5 सामाजिक कार्यकर्त्याची समिती संघटित केली आहे. या समितीचे सदस्य सत्याग्रही ॲडव्होकेट कोकणे प्रशांत प्रभू हे सदर समितीचे कार्याच्या कसोटीवर व न्यायालय टिकणार जी.आर.चा ड्राफ्ट तयार करून दिला असून सुद्धा प्रशासनाने जी.आर. निर्गमित केला नाही. 2 दिवसात जी.आर. निर्गमित करावा या मागणीसाठी गांधी जयंती निमित्त सत्याग्रह सुरू केला असल्याचे ॲडव्होकेट कोकणे यांनी सांगितले आहे. सभापती बबन वाघमारे यांनी सरकारला याची किंमत मोजावी लागेल असा गंभीर इशारा दिला आहे. महाराष्ट्रातील ज्येष्ठ व वयोवृद्ध नेते ॲडव्होकेट गुंडेरावजी बनसोडे उपस्थित होते. या आंदोलनासाठी श्याम निलंगेकर, माधवदादा जमदाडे, रिपब्लिकन सेना महाराष्ट्र प्रदेश सचिव बबनजी वाघमारे, ॲडव्होकेट कोकणे, प्रशांत प्रभू, संतोष बासरे, चंद्रकांत रोडे, मंगलाताई साखरे, हनुमान बनाळे, बालाजी नारे, मारुती चितळे, मुन्ना परसुरे, व्यंकट शहापूरकर, खंडू अकोले, विठ्ठल काळे, मारुती तारे, रामा ठोंबरे, गणपत मोने, पांडुरंग पवार, राजेंद्र तुंबडे, वैभव धंगडे, सुधाकर खेडे, काशीनाथ वाघमारे, आनंदा तडखेल, सटवाजी डाके, नारायण बकाल, बालाजी शेंबोळे आदी उपस्थित होते. महाराष्ट्रामधल्या तमाम बहुजन समाजाला मी जागृत करण्यासाठी नांदेडहून बोलतोय. मी रिपब्लिकन सेनेचा जे दिनांक 1 ऑगस्ट 2024 ला ज्या सुप्रीम कोर्टाने जो उपवर्गीकरणाचा या ठिकाणी बहुजनावर आणि या देशावर जो अन्याय केलाय तो हाणून पाडण्यासाठी आज नांदेड जिल्ह्यामध्ये राजमाता राष्ट्रमाता अहिल्याबाई होळकर यांची शपथ घेऊन हा धनगर समाज आणि त्याच्या सोबत बाबासाहेबाच्या संविधानाला मानणारा प्रत्येक जातीचा प्रत्येक समाजाचा माणूस आज धनगर समाजासोबत उभा टाकलेला आहे. याचा अहवाल सुद्धा आपल्याकडे आलेला आहे. ते निगेटिव्ह आहे. हे जे आरोप चाललेले आहेत आज ओबीसीच्या नेत्या असतील धनगर समाजाच्या कार्यकर्त्याचे आरोप चालले जे हल्ले करतायत याचा आम्ही प्रथमतः निषेध करतो. आज पाहतो स्वतःला राज्य म्हणून घेत आहेत आणि एक सर्वसामान्य कुटुंबातल्या मुलावर सर्वसामान्यावर अन्याय अत्याचार करतात. असे कुठले तुम्ही राजे? आज छत्रपती शिवाजी महाराजांनी 18 पगड जातींना घेऊन अलुते बलुतेदाराला सोबत घेऊन आज स्वराज्याची स्थापना केली. रयतेचा राजा म्हणून आहे. आम्ही तुम्ही त्यांचे वंशज म्हणता आणि सर्वसामान्य कुटुंबावर हल्ला करता. हे खरं पाहिलं तर हे निषेधार्थ आहे. आम्ही हा कधी खपून घेणार नाही. आणि जे राजेंचे जे काही गुंडारा लोक आहेत आम्ही शासनाला काल कलेक्टरला सुद्धा निवेदन दिलेले आहे की त्यांना अटक झाली पाहिजे. ही दादागिरी कुठं थांबली पाहिजे. आता याच्या पुढे आमचा समाज कधीही सहन करणार नाही. त्याचा विटका जोरात पत्थर से देंगे. आम्ही सहन करणार या ठिकाणी एवढं म्हणतो. आम्ही हे आंदोलन करत हे आंदोलन धनगर समाजासाठी धनगर समाज मला सेना महाराष्ट्र राज्याचे सरचिटणीस या पदावर मी कार्यरत आहे. आज आम्ही नांदेड येथे महात्मा फुले येथे सत्याग्रह हा आंदोलनाचा कार्यक्रम इथं ठेवण्यात आलेला आहे. या कार्यक्रमाचा उद्देश आज महात्मा गांधी आणि लालबहादूर शास्त्री यांची जयंती असल्यामुळं आम्ही आज जसं महात्मा गांधींनी मिठाचा सत्याग्रह केला त्या पद्धतीने आणि आज आम्ही सत्याग्रहाचा कार्यक्रम इथं ठेवलेला आहे. फक्त आमचं एकच मागणी आहे, बाकी काही मागणी नाही आमची. फक्त धनगर समाजाला एसटी आरक्षण अगोदरच घटनेमध्ये लिहिलेले आहे की डच्या जागी र करायचं आहे, दुरुस्ती करायचं आहे. नवीन आरक्षण आम्ही मागत नाही. नवीन ॲडव्होकेट कोकणे प्रशांत प्रभू या विषयाशी अनेक वर्षापासून निगडीत आहे. आमच्या वडिलांनीच 19
1983-84 पासून हे आंदोलन सुरू केलं. आता या विषयाची सद्यस्थिती अशी आहे की महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात उपोषणे, आंदोलने, धरणे आणि विविध कायदेशीर मार्गाने जे आंदोलने झाले त्याच्या परिणाम स्वरूप मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांनी 15 तारखेला आमची बैठक घेतली होती आणि त्या बैठकीत घोषित केलं की धनगरांना एसटीचं म्हणजे अनुसूचित जमातीच्या आरक्षणाची अंमलबजावणी केली जाईल. ती अंमलबजावणी करण्यासाठी GR काढला जाईल आणि तो GR न्यायालयीन पातळीवर, कायद्याच्या पातळीवरही कसा टिकला जाईल यासाठी एक समिती नेमून त्या समितीला ती जबाबदारी दिलेली आहे GR ड्राफ्ट करण्याची. त्या समितीमध्ये संबंधित विविध विभागाचे प्रधान सचिव आहेत, 3 ॲडव्होकेट जनरल आहेत आणि आम्ही 5 सामाजिक कार्यकर्ते आहोत. आमदार प्रकाश अण्णा शेंडगे आहेत, इतरही आहेत. मी स्वतः त्या समितीचा एक सदस्य आहे. आम्हाला दिलेल्या वेळ मर्यादेच्या आत म्हणजे 30 तारखेच्या आत आम्ही आमचा अहवाल तयार केला आणि जो अनुसूचित जमातीच्या आरक्षणासाठी काढला जाणाऱ्या GRची ड्राफ्ट आम्ही बनवून दिलेला आहे. हे सगळं करत असताना सरकारी पातळीवरून आम्हाला फार मोठ्या प्रमाणात मदत झाली असली तरी ड्राफ्ट बनवून देऊनही आता 4-5 दिवस होत आहेत. आज 2 तारीख आहे पण अद्याप GR हा निर्गमित झालेला नाही आणि सध्या इलेक्शनचा माहोल आहे आणि हे जर विषय प्रलंबित राहिला तर अजून आम्हाला किती वर्ष सोसावं लागेल याची गॅरंटी नाही. म्हणून आजच्या दिवसापासून पुन्हा एकदा आंदोलनाचा एल्गार हा सत्याग्रहाच्या माध्यमातून आम्ही सुरू केलेला आहे की प्रशासन याविषयी तातडीने कार्यान्वित होऊन GR प्रकाशित करावा.